46 सदस्य आहेत. 543 मध्ये एक आहे सुरतचा गल्ला नावाचा मुकेश कुमार हा बिनविरोध निवडून आलेला आहे. आता भाजपचा आता 542 मतांची निवडणूक होत आहे. मी फार जबाबदारीने बोलतो आहे. 46 वर्ष मी राजकीय पत्रकारिता कार्यरत आहोत. मला हे बघायचं की नांदेडमध्ये सध्या 3 आमदार काँग्रेस पक्षाचे होते किंवा आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकच आमदार एकच जिल्हे तर आता ते 3 आमदारांमध्ये गेल्या 15 दिवसापासून एकच आमदार मोहन अण्णा हा पूर्ण म्हणजे जनतेमध्ये नाही, पूर्ण नांदेडच्या पूर्ण मीडियामध्ये एकच फोटो आणि एकच नाव सुद्धा घालत आहे. दुसरा प्रश्न मला हा काय बोलायचा आहे की जेवढे काँग्रेस पक्षाचे सध्या तुम्ही जे बोलता जे द्यायचे काम करतात काँग्रेसमध्ये एक गेला तर काँग्रेस कुठली नाही, मी काँग्रेसचा मजबूत गेलो. माझ्या माहितीप्रमाणे मी फार जबाबदारीने बोलतोय, पुन्हा उल्लेख करायचा. मी काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा माझ्याकडे संपर्कमध्ये आहोत. मी जे स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलो, कानानं ऐकून डोळ्याने पाहिलो, आपल्या ते अनेक कमीत कमी 45 ते 55% लोक नांदेड़ महाराष्ट्र की सीट बहुत ही महत्वपूर्ण होती है. तो दिल्ली दरबार से कौन आने वाले हैं? नांदेड़ लोकसभा की सीट हो या विधानसभा की हो, नांदेड़ एक महत्वपूर्ण सिटी मानी जाती है. यहाँ की सीट भी आगे भी मोदी साहब दिल्ली से आए, अमित शाह जी आए, तो दिल्ली दरबार से कांग्रेस की सीट बचाने के लिए कौन आने वाले हैं? यहाँ के हमारे सामान्य कार्यकर्ता और हमारे कांग्रेस में यहाँ के निष्ठावान नेता, यही है मोदी और अमित शाह, नड्डा, योगी, उसके लिए भारी है. हमारा दिल्ली के नेता को आने की जरूरत नहीं है, यही काफी है. और मैं आ गया तो उसमें काम तमाम हो गया बीजेपी का. तो इसलिए उनके आने से क्या फर्क? मैंने बोकर में सभा लिया, जो पूरे धूप में हजारों महिलाएं थी, हजारों युवा बुजुर्ग थे. 4 घंटा सभा चली, एक भी नहीं हिला. लाए हुए लोग ही थे, वैसे तो देखो. सोच लिया लोगों ने कि अब इस बार वोट विभाजन भी करेंगे और इस बार
केलं काँग्रेसची बंडखोरी केली ते काय कारवाई करणार? 25 तारखेला मी पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब आम्ही सांगलीमध्ये मिटिंग लावली. कार्यकर्त्याशी त्या ठिकाणी चर्चा केली आहे. इथले आमचे नेते विश्वजित कदम, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, या सगळ्यांची चर्चा करू. 25 तारखेला त्या ठिकाणी आम्ही निर्णय करू. अशोकराव चव्हाण यांनी सांगितलं नेहमी की तुमच्यामुळे काँग्रेस सोडावं लागेल, मला तर काँग्रेस सोडत त्यांच्यामुळे अनेक लोकांनी काँग्रेस सोडली. नांदेड जिल्ह्यामध्ये किती लोकांनी काँग्रेस सोडली? इथं दुसऱ्या पक्षाचा जन्म होण्याचं कुठलं कारणच नव्हतं. त्याच्यामुळे हा धांदला लावण्यापेक्षा स्वतः या नांदेड शहरामध्ये काय केलं जातं त्याचं पहिले आपल्या गावातच उदाहरण द्यावं. म्हणजे सेटिंग बाज माणूस, राजकीय आपला स्वार्थ कसा साधता येईल याच्यावरच काम करणारा तो माणूस. त्यामुळे नाना पटोलेमुळे महाराष्ट्र सरकारची सरकार केली, बरोबर आहे. मुख्यमंत्री असलेला माणूस राज्याचा मंत्री होतो. त्याच्या हाताखाली, मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली सगळे मंत्री काम करतात. पण मुख्यमंत्री असलेला माणूस जेव्हा बांधकाम मंत्री होतो, रोड मजाची मशीन ठेवतो आणि आपण पाहिलं आता मी नांदेड ते पूर्णा रोडला गेलो, 120 कोटीचा रस्ता आता ते 200 कोटीवर गेला. त्याच्या मागं कोण लपलेला आहे? पण त्या भागातल्या लोकांना रोज आपल्या जीवनाशी ठेवावं लागतं. अनेक लोकांचा मृत्यू झाला, अनेक लोकांचे पाठीचे कणे तुटले. याचा बाबी या बाबाचा वाटेकरी कोण? भाजप दलांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले. ते म्हणले आपण करतो कॅबिनेटमध्ये. पण जेव्हा बाळासाहेब थोरातांनी रात्री 8 वाजता सांगितलं की केंद्राने दिलेल्या कर्ज धोरणाप्रमाणेच आम्ही देऊ, राज्याच्या निधीतून घेणार, मी तातडीने राजीनामा दिला आमदारकीचा, तातडीनं दिला. आणि हे शेतकरी विरोधी हे अशोक चव्हाण स्वतः हे मला सांगणार का हक्काने? आणि मग यांना मी विलासराव देशमुखचा माणूस होतो ना, त्यांना सगळे त्यांना माणसं कोणाची विलासरावाची, तर त्याला ट्रीटमेंट कशी द्यायची तुम्हाला माहिती आहे. तुम्ही नांदेडचे अनुभवी लोक आहेत त्यांच्यासाठी. ते दुसऱ्याच्या कोणाला लागलं कुंकू की झालं त्याची वाट लावायची. हो या रोजीकर साहेब, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर म्हटलं झालं तुलाच नाही का तूच काय तर. मग नाना पटोलेंनी खासदारकीसाठी राजीनामा नाही दिला, खासदारकी सोडली 2.5 वर्षात आणि पुन्हा नरेंद्र मोदींच्या तोंडावर राजीनामा फेकून पुन्हा रस्त्याची लढाई सुरू केली. राहुल गांधींनी आशीर्वाद मला दिला, सोनिया गांधी दिला आणि पुन्हा मी मैदानात आलो. मी काँग्रेसचा मूळ माणूस, हे तत्व पडण्याचं कारणच नाही मला. पण हे मला पक्षातून बाहेर घालवण्यामध्ये हेच त्याच्यातले खलनायक होते. आता ते मला म्हणतात की मी खलनायक आहे. ठीक आहे, तर मी मुख्यमंत्री नाही आहे ना. मी यांना त्रास दिला, यांची कामं चालवली, यांच्या साखर कारखान्याला 300 कोटी नाही दिले, राज्याची तिजोरी लुटून. राज्याची तिजोरी लुटली आहे. हे लुटारू लोक राज्यामध्ये बसलेले आहे. विकासासाठी गेलो असं सांगतात. साखर कारखाना 150 कोटी मिळाले, ते विकास झाला नाही यांचा. जनतेचं काय? हो, या शहराची हालत बघा ना. 2000 कोटी भेटले होते ना गुरुगद्दीसाठी. काय केलं 2000 कोटीचं? मी काल गुरुद्वारात गेलो. तिथं सगळ्या सिख लोकांनी सांगितलं की वो गया तो अच्छा हो गया, हमारा ये गुरुद्वारा के विकास के पैसे खाए, असं मला सरदार लोक सांगत होते. मला माहिती नाही काय झालं, पण मला आता इतिहास लोक सांगायला लागले. तुमचं सरकार दोषी नव्हतं का? तुम्ही त्यांच्यावर दोष देत? अरे मला हे बघा, तुम्हाला आम्ही प्रमुख बनवलं, नाना पटोलेला प्रमुख बनवलं. नाना पटोलेने विकायचं की जरा वाढवायचं हे नाना पटोलेला ठरवायचं. विश्वास तर वरच्या लोकांना थोडी धर्मापेक्षा माहिती आहे. कोण धर्माशा काय तुमच्या सरकार दोषी नाही का त्याला? राज्याचं नेतृत्व चुकीचं हातात गेलंय काँग्रेस पक्षाचं, पहिला प्रश्न. आणि काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर पूर्ण राज्यात कमी झाली, याच्यावर आपलं काय म्हणणं? अरे तुम्ही ज्या काँग्रेसचे पूर्ण देश राज्यामध्ये काँग्रेसचे खासदार करून यायचे, त्या राज्यामध्ये तुम्ही 1 खासदारपर्यंत आला, तुम्ही पण आपली खुर्ची वाचवू शकला नाही.
स्वतः निवडून येऊ शकले नाही तर दुसऱ्यावर आरोप करायचं कारण काय तुमचं? नाना पटोले अध्यक्ष झाल्यानंतर ज्या जागा बीजेपीच्या ताब्यात होतात, बाय इलेक्शनमध्ये कसबा असेल ही आमच्याकडे कधीच नव्हती, ती आम्ही आमच्या रणनीतीने जिंकली. अमरावती विभागाची ग्रॅज्युएट मतदारसंघाची जागा आम्ही जिंकली, नागपूर विभागाच्या आम्ही सगळ्या जागा जिंकल्या. आणि आता मी तुम्हाला मगाही सांगितले की आम्ही 100% निकाल घेऊन येतो आहे. तर योग्य नेतृत्व आहे की नाही हे पडकुट्या माणसाचं सर्टिफिकेट नाना पटोलेला नाही पाहिजे. जनतेचं सर्टिफिकेट नाना पटोले बरोबर आहे आणि नेतृत्व खऱ्या अर्थात आहे हे
वंचितच्या उमेदवाराने केलाय तसाच एक प्रश्न. मी तुम्हाला सुरुवातीला तुमचा एक प्रश्न येणार म्हणून मी सांगितलं की काही कलाकार मी असा शब्द वापरला की त्याचं उत्तर मग अशी दिलं. दुसरं कलावंत कलाकार तरी ते स्वतःच कलाकार आहे, त्याच्यामुळे काही कलाकार असतीलच. मी नाही म्हटलं असं थोडं कल्ला की कल्ला कल्ला की कल्ला. पण मी तुम्हाला सांगतो की निवडणूक मी आता जवळून पाहतोय सगळ्या महाराष्ट्रात फिरत असताना या निवडणुकीला लोकांनी अंगावर घेतली, जनतेने अंगावर घेतली. त्याच्यामुळे हे कलाकार जे आहेत किती काही केलं त्या कलाकारांचं जाणार. मला त्या कलाकारांना तुमच्या माध्यमातून सांगायचं सुधरून जा. बघायचं सांगितलं गाठ नाना पटोले सोबत पक्षासाठी काम केलं तर बरोबर, तुम्हाला व्यक्ती विशेषसाठी काम करायचं तर अजिबात होणार नाही. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्वतःशी दिलं आणि आता देतोय. पण ही जनतेने निवडणूक अंगावर घेतलेली असल्यामुळे मी भोकरचं देगलूरचं आता मी स्वतः सभा आलो. लोक उन्हात तासून तास बसतात हो साहेब. त्याच्यामुळे लोकांमध्ये जे आज करंट आहे मोदी सरकारचा विरोध आहे आणि प्रचंड चीड आहे भाजपची. तुम्हाला त्याचे रिझल्ट ते काही म्हणतील, रिझल्ट तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीचा. प्रश्न असा उपस्थित झालाय नाना प्रश्न असा उपस्थित झालाय दिवसभर काँग्रेसमध्ये आणि संध्याकाळी अशोक चव्हाणांच्या घरी अशा प्रकारचा फार मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. मला तुम्हाला एक सांगितलं मगाशी की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, मला त्याची नोंद पण आहे. नाही तर मी सुरुवातीला सांगितलं नसतं, आमच्याकडे आरबीआय असं मी म्हटलं नसतं. इतके वर्ष तेच राजे होते ना, त्यांचे मुनी म्हणून काही लोक काम करतच होते. मुनी म्हणून पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाही. हे लोक आहेत आमच्याकडे पण आहेत, तिकडे पण जातात, ते मला माहिती आहे. त्याची नोंद मी केलेली आहे. मी त्यांना सांगतो अजूनही संधी केलेली नाही. 4 दिवस अजूनही बाकी आहे. तुम्हाला काँग्रेस पक्ष आपला वाटत असेल किंवा 1% आपला वाटत असेल तर त्यांनी निर्णय करायचा आहे. त्याला निर्णय नाही करायचा. लोकांबरोबर लोकांचा काँग्रेस पक्ष आहे, एका व्यक्तीचा नाही. आणि त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, इनडायरेक्टली सगळ्यांना समजून दिलेलं आहे. नसं समजत त्याला तर त्याचा भाग आहे. पण निवडणूक आम्ही जिंकू. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा एकही नेता